Good morning everyone. My name is Miss Sonam Pawar and today we'll start the subject of human resource management. This is an human resource management subject for second year students and you are going to study it. Okay. So in third semester the subject of human resource management there are 4 topics. Are you going to study for this semester? Okay, those 4 topics will be completing whole syllabus and the syllabus pattern or exam pattern which is given by government is 60-40 pattern. Means what? There are 60 marks of written theory paper and 40 marks for practical. Okay, तर तुम्हाला या थर्ड सेमिस्टरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे HRM या सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त थर्ड सेमिस्टरसाठीच आहे आणि फोर्थ सेमिस्टरला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टऐवजी OB मीन्स ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टचा स्टडी तुम्ही फोर्थ सेमिस्टरमध्ये करणार आहात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स और युनिट्स आहेत. या 4 टॉपिकच्या आधारे तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा होल स्टडी संपूर्ण स्टडी करणार आहात. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करताना त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याचा स्टडी करायचा आहे, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा ओव्हरव्ह्यू आज आपण या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. तर सो लेट्स सी विच टॉपिक्स इन्क्लुडेड इन दिस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट. Okay, there are 4 topics. The first topics entitled as Introduction to Human Resource Management. ओके, जो तुम्हाला तुमचा जो सब्जेक्ट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट त्यामध्ये 4 टॉपिक्स आहेत. तर 4 टॉपिक्समधील जो फर्स्ट टॉपिक आहे त्याचे टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यानंतर युनिट नंबर 2 इज इंटायटल्ड ॲज ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. ओके, युनिट नंबर 2चं टायटल आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. युनिट नंबर 3 इज इंटायटल्ड ॲज ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. ओके, युनिट नंबर 3चं टायटल कोणते आहे तर ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड performance appraisal. And last and fourth topics entitled as international human resource management. तर हे जे 4 टॉपिक्स आहेत त्याचा ओव्हरऑल स्टडी तुम्ही या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये करणार आहात आणि त्या सब्जेक्टच्या आधारे जो काही सिलेबस आहे त्यातून तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केले जाते, जो काय HR मॅनेजर आहे तो हे ह्युमन रिसोर्सचे जो काय मॅनेजमेंट आहे कशा पद्धतीने करतो याचा ओव्हरऑल स्टडी तुम्ही करणार आहात. त्याचेच ओव्हरव्ह्यू जो काय सिलेबस आहे त्याचं डिस्कशन आपण या ठिकाणी आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी युनिट नंबर 1. तर युनिट नंबर 1चे टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये 5 कंटेंट्स दिलेले आहेत. तर ते 5 कंटेंट्स कोणते आहेत तर फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सेकंड कंटेंट आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. थर्ड आहे फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. फोर्थ नंबरचा कंटेंट आहे इम्पॉर्टन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड लास्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर युनिट नंबर 1मध्ये तुम्ही हे जे काही 5 कंटेंट्स आहेत त्याचा स्टडी करणार आहात. तर यामध्ये तुम्ही प्रॉपर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते, हे जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे यामध्ये 2 कन्सेप्ट्स आहेत. फर्स्ट आहे ह्युमन रिसोर्स अँड सेकंड आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या 2 कन्सेप्ट्स तुम्ही त्याचं प्रॉपर मिनिंग स्टडी करणार आहात. त्याचे काही डेफिनेशन्स आहेत. ओके, वेगवेगळ्या ऑथर्सने या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या डेफिनेशन्स पाहणार आहात. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केले पाहिजे त्याचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. ऑब्जेक्टिव्ह मीन्स त्यांची जी काही उद्दिष्टे असतील ती ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत ते देखील तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे जे काही फंक्शन्स आहेत ओके या
ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारे मॅनेजमेंट करायचे असेल तर HR मॅनेजरला अनेक फंक्शन्स करावे लागतात. तर हे फंक्शन्स 2 टाईप्सचे असतात. फर्स्ट असतं मॅनेजरल फंक्शन्स आणि सेकंड इन ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर ते फंक्शन्स ओके देखील तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर आहे इम्पॉर्टन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व, त्याची सिग्निफिकन्सी काय आहे ते देखील त्याचा स्टडी हा युनिट नंबर 1मध्ये तुम्हाला करायचा आहे. अँड लास्ट आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. रिसेंट ट्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय रिसेंट ट्रेंड्स? तर या अलीकडील काळामध्ये जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये त्याचा पाया कसा आहे, त्याचा कल कसा आहे ते तुम्ही त्याचा स्टडी या युनिट नंबर 1मध्ये करणार आहात. तर अशा प्रकारे जो तुमचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याच्यामधील जो सिलेबस तुम्हाला देण्यात आला आहे त्यामध्ये हा युनिट नंबर 1 आहे. त्या युनिट नंबर 1मध्ये तुम्ही प्रॉपर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते, त्याचे मीनिंग, त्याची ऑब्जेक्टिव्ज, फंक्शन्स, इम्पॉर्टन्सी आणि रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अशा 5 कंटेंटचा स्टडी करणार आहात. नाव लेट्स सी युनिट नंबर 2. तर युनिट नंबर 2चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स acquisition and training. Okay, unit number 2 is entitled as human resource acquisition and training. यामध्ये देखील तुम्हाला 4 कंटेंट्स आहेत. तर ते 4 कंटेंट्स कोणते आहेत? तर फर्स्ट कंटेंट्स आर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. ओके, युनिट नंबर 2मधील जो फर्स्ट कंटेंट आहे तो कोणता आहे? तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. मग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, कोणते कंटेंट्स पाहिजे आहे? तर यामध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचे जे काही डेफिनेशन्स असतील, त्यानंतर हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मानवी जो काय रिसोर्स आहे, ओके, जो काय ह्युमन रिसोर्स आहे त्याचं प्लॅनिंग कशी केली जाते, त्याचं नियोजन कसे केले जाते, ती का केली पाहिजे, त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करण्याची जी काही प्रोसेस आहे, ओके, हे तुम्ही फर्स्ट कंटेंट्समध्ये पाहणार आहात, त्याचा स्टडी करणार आहात. त्यानंतर युनिट नंबर 2मधील सेकंड कंटेंट आहे रिक्रुटमेंट. ओके, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयची, वर्करची आवश्यकता असते. मग असे वर्कर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केले जातात. मग हे रिक्रुटमेंटचे जे काही सोर्सेस आहेत ते सोर्सेस हे 2 टाईप्सचे असतात, इंटर्नल अँड एक्सटर्नल. तर ते सोर्सेस कोणते आहेत आणि जे काही एम्प्लॉईज आहेत, जे काही वर्कर्स आहेत ते कशाप्रकारे रिक्रूट केले जातात, ओके, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचा स्टडी तुम्ही या सेकंड कंटेंटच्या आधारे या युनिट नंबर 2मध्ये करणार आहात. थर्ड कंटेंट आहे सिलेक्शन. व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन? ओके, सिलेक्शन कशाला म्हटले जाते, त्याचे प्रॉपर मिनिंग काय आहे आणि हे जे काय एम्प्लॉयचं सिलेक्शन केले जाते तर ते सिलेक्शन करण्यासाठी त्याची एक सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे. ओके, जो काय एम्प्लॉय असेल, जे ऑर्गनायझेशनसाठी जे एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात त्या रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयमधूनच योग्य तो क्वालिफिकेशन असलेला, ज्याच्याकडे जास्त नॉलेज असेल, जो योग्य प्रकारे काम करू शकेल, ओके, ज्याची जो पात्र असेल, जो एलिजिबल असेल असाच कॅन्डिडेट्स, असाच एम्प्लॉई या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. मग असा एम्प्लॉय सिलेक्ट करताना त्याची जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ते तुम्ही या युनिट नंबर 2मध्ये पाहणार आहात, त्याचा स्टडी करणार आहात. आणि युनिट नंबर 2मधील लास्ट कंटेंट आहे म्हणजे ट्रेनिंग. आता फर्स्टली जो का एम्प्लॉय आहे, जो ऑर्गनायझेशनसाठी हवा आहे, त्याची पहिल्यांदा रिक्रुटमेंट केली जाते. त्यानंतर रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयमधूनच योग्य तो कॅन्डिडेट, जो एम्प्लॉय, जो काही वर्कर असेल तो सिलेक्ट केला जातो आणि सिलेक्ट केलेल्या वर्कर्सनाच, एम्प्लॉईजना योग्य ते ट्रेनिंग म्हणजे काय, प्रशिक्षण हे दिले जाते. मग हे ट्रेनिंग म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे जे काही डेफिनेशन्स असतील त्याच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंग ही कन्सेप्ट समजावून घ्यायची आहे, त्याचं स्टडी करायचं आहे. त्यानंतर हे ट्रेनिंग का दिले पाहिजे, ओके, जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ट्रेनिंग का दिले पाहिजे, त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील, ओके, ते ऑब्जेक्टिव्सचं स्टडी तुम्हाला या युनिट नंबर 2मध्ये करायचे आहे. आणि एम्प्लॉईजना किंवा वर्कर्सना जे ट्रेनिंग दिले जाते त्याचे जे काही मेथड्स आहेत, ओके,
हे ट्रेनिंग कशा पद्धतीने दिले पाहिजेत, मग त्याच्या जे काही मेथड्स असतील त्याच्या मेथड्सचा स्टडी देखील तुम्ही या युनिट नंबर सेकंडमध्ये त्याचा स्टडी करणार आहात. तर अशा प्रकारे युनिट नंबर सेकंडचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. तर युनिट नंबर सेकंडमध्ये तुम्ही ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग कशा प्रकारे केली जाते, जो काय कॅन्डिडेट आहे किंवा जो वर्कर्स किंवा एम्प्लॉईज आहे त्याची रिक्रुटमेंट कशा प्रकारे केली जाते, त्याचे सोर्सेस कोणते आहेत, नंतर रिक्रूट केलेल्या वर्कर्समधून एम्प्लॉईजमधून योग्य तो कॅन्डिडेट कसा सिलेक्ट केला पाहिजे, त्याची जी काही प्रोसिजर आहे, सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ती पाहणार आहात, त्याचा स्टडी करणार आहात. आणि नंतर जे एम्प्लॉईज सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यामधून जे सिलेक्ट केलेले एम्प्लॉई असतात त्यांनाच फक्त ट्रेनिंग दिले जाते. तर हे ट्रेनिंग देण्याचे जे काही मेथड्स आहेत ते मेथड्स कोणकोणते आहेत, ओके, अनेक मेथड्स असतात, मग त्या मेथड्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी या युनिट नंबर सेकंडमध्ये तुम्हाला करायचा आहे. तर हा युनिट नंबर सेकंड आहे, त्यामध्ये 4 कंटेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर युनिट नंबर थर्ड आहे, त्याचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. ओके, युनिट नंबर थर्ड इज entitled ॲज ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. तर जो काय एम्प्लॉईज आहे, जो काय वर्कर आहे, तो ऑर्गनायझेशनमध्ये कंपनीमध्ये काय करीत असतो, काम करीत असतो. मग तो जो काही काम करीत आहे त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचे परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे तो जो काही काम करीत आहे त्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तर ते कशा प्रकारे केले जाते आणि तो जो काही काम करते त्याच्या बदल्यात त्याला जे काही रेम्युनरेशन दिले जाते, जो काही मोबदला दिला जातो तो कशा प्रकारे दिला पाहिजे, तो कसा दिला जातो याचे स्टडी तुम्ही या युनिट नंबर थर्डमध्ये करणार आहात. तर युनिट नंबर थर्डमध्ये तुम्हाला 2 कंटेंट्स दिलेले आहेत. तर फर्स्ट कंटेंट आहे ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन. ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन या कंटेंट्समध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर जे काही रेम्युनरेशन दिले जाते त्याचे जे काही मेथड्स आहेत, ओके, वर्कर्सना एम्प्लॉईजला जे रेम्युनरेशन दिले जाते, जो काही कामाचा मोबदला दिला जातो, तर त्याचे काही मेथड्स असतात. त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मेथड म्हणजे टाईम वेज मेथड अँड पीस वेज मेथड. तर ह्या जो पण 2 इम्पॉर्टंट मेथड्स आहेत त्या मेथड्सच्या आधारे त्या एम्प्लॉईजला रेम्युनरेशन हे ते ऑर्गनायझेशन देत असते. तर ते टाईम वेज मेथड अँड पीस वेज मेथड हे कशा पद्धतीने त्यांना रेम्युनरेशन दिले जाते याचा स्टडी तुम्ही युनिट नंबर थर्डमध्ये करणार आहात. त्यानंतर इन्सेंटिव्ह प्लॅन्स, ओके, एम्प्लॉईसाठी काही इन्सेंटिव्ह प्लॅन्स असतात. ओके, त्यांनी जास्त काम करावे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात काम करावे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. मग असे प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तयार केले जातात, योजना आखल्या जातात. तर ते इन्सेंटिव्ह प्लॅन्स कोणते आहेत ते देखील तुम्ही या युनिट नंबर थर्डमध्ये त्याचा स्टडी करणार आहात. आणि त्यानंतर या युनिट नंबर थर्डमध्ये जो फर्स्ट कंटेंट आहे त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स. तर फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय, तर फ्रिंज बेनिफिट्स इट मीन्स दिस बेनिफिट्स गिवन टू एम्प्लॉईज. ओके, हे जे फ्रिंज बेनिफिट्स आहेत ते कोणाला दिले जातात, तर जे काही ऑर्गनायझेशन जे कंपनी असेल त्याच्यामध्ये जे वर्कर्स एम्प्लॉईज काम करतात त्यांना हे फ्रिंज बेनिफिट्स दिले जातात. मग हे फ्रिंज बेनिफिट्स काय आहेत, तर दिस बेनिफिट्स गिवन टू एम्प्लॉईज इन ॲडिशन टू देअर नॉर्मल वेजेस ऑर सॅलरीज. एम्प्लॉईजना जे काही सॅलरी दिली जाते तर त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जास्तीचे जो मोबदला दिला जातो, ओके, जी काही ॲडिशनल सॅलरी किंवा जो नॉर्मल वेजेस आहे त्याच्यापेक्षा आणखीन जास्तीचा मोबदला देणे म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स. तर ही फ्रिंज बेनिफिट्स कन्सेप्ट काय आहे, ओके, त्याचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर थर्डमध्ये करणार आहात. त्यानंतर या युनिट नंबर थर्डमधील सेकंड कंटेंट आहे परफॉर्मन्स अप्रायझल. तर या परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये तुम्ही फर्स्टली त्याचे प्रॉपर मिनिंग काय आहे, परफॉर्मन्स अप्रायझल कशाला म्हटले जाते, व्हॉट इज मीन बाय परफॉर्मन्स अप्रायझल ही कन्सेप्ट पाहणार आहात, त्याचा स्टडी करणार आहात. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, जो काही वर्कर आहे, जो एम्प्लॉईज आहे, तो जो काही काम करीत आहे, ओके, त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचे मूल्यांकन का केले पाहिजे, त्याचे महत्त्व काय, त्याचं सिग्निफिकन्सी काय आहे ते तुम्ही या युनिट नंबर थर्डमध्ये पाहणार आहात. त्यानंतर परफॉर्मन्स अप्रायझल करायची असेल तर त्याचे जे काही मेथड्स आहेत तर त्या मेथड्स या 2 टाईपच्या असतात. एक आहे ट्रॅडिशनल मेथड्स आणि दुसरे आहे मॉडर्न मेथड. तर या ट्रॅडिशनल आणि मॉडर्न मेथड्स या परफॉर्मन्स अप्रायझलच्या
आहेत, तर त्याचा पण देखील स्टडी तुम्ही या युनिट नंबर 3मध्ये करणार आहात. तर अशा प्रकारे जो युनिट नंबर 3 आहे त्याचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल. यामध्ये 2 कंटेंट्स तुम्हाला देण्यात आले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन अँड सेकंड आहे परफॉर्मन्स अप्रायझल. तर ह्युमन रिसोर्स रेम्युनरेशन ही कन्सेप्ट कोणती आहे, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग, रेम्युनरेशन देण्याचे जे काही मेथड्स असतील आणि त्याचबरोबर एम्प्लॉईसाठी जे इन्सेंटिव्ह प्लान्स केले जातात, ज्या योजना आखल्या जातात, तर ते इन्सेंटिव्ह प्लान्स काय आहे आणि फ्रेंच बेनिफिट्स अशा कन्सेप्टचा ओव्हरऑल स्टडी तुम्ही या युनिट नंबर 3मध्ये करणार आहात. त्यानंतर सेकंड कंटेंट आहे परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझल कशासाठी केले जाते, त्या कोणत्या मेथड्सने केली जातात, त्याची इम्पॉर्टन्सी आणि त्याचा प्रॉपर मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे, असे स्टडी या परफॉर्मन्स अप्रायझलचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर 3मध्ये करणार आहात. त्यानंतर लास्ट टॉपिक आहे युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 इज एंटायटल्ड ॲज इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, युनिट नंबर 4 जो आहे त्याचं टायटल काय आहे, तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट्स दिलेले आहेत. तर 5 कंटेंट्स कोणते आहेत, तर फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड इम्पॉर्टन्सी ऑफ इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, लक्षात घ्या, यामध्ये फर्स्ट कंटेंट कोणतं आहे, तर मीनिंग. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मीनिंग आणि हे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला केले पाहिजे, का केले पाहिजे, त्याची गरज काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, ओके, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे, हे तुम्ही युनिट नंबर 4मध्ये त्याचा स्टडी करणार आहात. त्यानंतर यामध्ये सेकंड कंटेंट आहे कंपॅरिझन ऑफ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर डोमेस्टिक लेवलवरती ओके हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा प्रकारे केले जाते आणि इंटरनॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा प्रकारे केली जाते, यामधील कंपॅरिझन, त्या दोघांमधील डिफरन्स, ओके, जो काही फरक आहे त्याचा स्टडी या सेकंड कंटेंटमध्ये तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर यामधील थर्ड कंटेंट आहे चॅलेंजेस इन इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर जेव्हा इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जाते तर त्यांना अनेक चॅलेंजेसना ओके फेस करावे लागते, अनेक आव्हाने असतात. कारण इंटरनॅशनल लेवलवरती हे ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट योग्य प्रकारचे करायचे असतील तर अनेक चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात. मग ते चॅलेंजेस कोणकोणती आहेत, ओके, तर ते चॅलेंजेस तुम्ही या युनिट नंबर 4मध्ये पाहणार आहात. त्यानंतर चौथा किंवा 4th नंबरचा कंटेंट आहे रिपॅट्रिएशन प्रोसेस अँड लास्ट इज रिझन्स फॉर एक्सपाट्रिएट फेल्युअर. तर रिपॅट्रिएशनची प्रोसेस काय आहे, ती कशा प्रकारे केली जाते, ती प्रोसेस तुम्ही त्याचा स्टडी करणार आहात. त्यानंतर एक्सपाट्रिएट हे फेल्युअर का होते, त्याचे रिझन्स कोणते आहेत, ओके, ते रिझन्स याचा देखील स्टडी या युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला करायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो युनिट नंबर 4 आहे त्याचं टायटल काय आहे, तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट्स दिलेले आहेत. तर ते 5 कंटेंट्स कोणते आहेत, तर या युनिट नंबर 4मध्ये तुम्ही फर्स्टली इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते, व्हॉट इज मीन बाय इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर त्याची इम्पॉर्टन्सी, ओके, त्याची सिग्निफिकन्सी काय आहे. त्यानंतर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमधील कंपॅरिझन और डिफरन्स, ओके, या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते पाहणार आहात. त्यानंतर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असताना कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात, ते चॅलेंजेस कोणकोणते आहेत ते देखील तुम्ही या युनिट नंबर 4मध्ये त्याचा स्टडी करणार आहात. नेक्स्ट इज रिपॅट्रिएशन प्रोसेस कशा प्रकारची आहे आणि एक्सपाट्रिएट फेल्युअर का होत असते, त्याचे रिझन्स कोणते आहेत, याचा ओव्हरऑल स्टडी तुम्ही युनिट नंबर 4च्या माध्यमातून करणार आहात. तर हा जो तुमचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे तो फक्त तुम्हाला 3rd सेमिस्टरसाठी असतो. नेक्स्ट सेमिस्टरला म्हणजे 4th सेमिस्टरला तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टऐवजी ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा सब्जेक्ट असतो. या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सेमिस्टर 3मध्ये तुम्हाला या 4 टॉपिक्सचा या 4 युनिट्सचा स्टडी करायचा आहे. यामध्ये अत्यंत सिम्पल अँड इझी असा सिलॅबस आहे
आणि या सिलॅबसच्या आधारे हे जे काही 4 युनिट्स आहेत त्याच्या आधारे तुम्हाला प्रॉपर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाप्रकारे केले जाते त्याचे नॉलेज तुम्हाला ॲक्वायर करायचे आहे. चांगल्या प्रकारे नॉलेज ॲक्वायर करून त्याचा व्यवस्थितपणे स्टडी तुम्हाला करायचा आहे. तर नेक्स्ट लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर 1 हे स्टार्ट करणार आहोत. युनिट नंबर 1चे टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आपण फर्स्ट युनिटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जी काही कन्सेप्ट आहे त्याचं इंट्रोडक्शन, ओके, ही कन्सेप्ट म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाला म्हटली जाते, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चर्सला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.